प्रवीण मसाले वाले ट्रस्ट द्वारा सुहाना कमल पुरस्कार 2024 कार्यक्रम आयोजित किया गया। यह आयोजन पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन पुणे में आयोजित किया गया था। इस कार्यक्रम में विशेष अतिथि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मौजूद रहीं। कार्यक्रम की अध्यक्षता वंदना चौहान खासदार ने इस कार्यक्रम में श्रीमती अनवाई दमानिया, सुहाना, श्रीमती कोमल वाक्सकर, सिस्टर लूसी कुरियन, श्रीमती स्नेहल व श्री देवानंद लोड़े की सुहाना कमल पुरस्कार 2024 से सम्मानित किया गया। इस कार्यक्रम में मेडिकल एसोसिएशन के प्रेसिडेंट डॉक्टर राजन संचीती भी मौजूद रहे। आजच्या या सुहाना कमल पुरस्कार 20व्या वर्षाच्या या पुरस्कार समारंभाला उपस्थित लाभलेले माझे गुरुवर्य मुजुमदार सर, स्टेजवर उपस्थित सर्व मान्यवर, परिवार, सर्व अवॉर्डीज, आज ज्यांच्याबरोबर सकाळी अतिशय अनौपचारिक पद्धतीने गप्पा झाल्या आणि त्यांच्या स्ट्रगल स्टोरीज ऐकून आम्हालाही प्रेरणा मिळाली असे सर्व, आम्ही ज्यांच्याबरोबर काही काळ सुहानासाठी आणि इतर ब्रँडसाठी काम केले असे अशा सोनाली कुलकर्णी, कमल जननी पुरस्कारच्या समितीच्या अध्यक्षा ज्या आमच्या फॅमिली मेंबर आहेत अशा वंदनाताई चव्हाण, आमचे पितृतुल्य, ऋषितुल्य असे सिम्बायसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मुजुमदार सर, ज्यांनी ह्या संपूर्ण पुरस्काराची संकल्पना मांडली आणि ती मूर्त स्वरूपात आणली, ते राजकुमार चौरियाजी, या ठिकाणी उपस्थित असलेल्या अप्सरा अली फेम आणि आता छत्रपती ताराराणी ह्या भूमिकेत अतिशय चांगलं काम केलेल्या सोनालीताई कुलकर्णी, जे ह्या सुहाना उद्योजक संपूर्ण समूहाचं अतिशय महत्त्वाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतात आणि विशाल आनंद आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये रुजवतात असे विशाल आणि आनंद चोरडिया, गौरी आणि श्वेता, या ठिकाणी उपस्थित सुहाना समूह संघटित आमची कमिटी जी आहे, ज्युरी पुरस्कार द्यायचा आहे, त्यावेळेला मी त्यांच्या पुढे एक कल्पना मांडली की ठीक आहे आपण करूच, आपण सगळे फॅमिली मधले आहोत, पण वाय डोंट वी हॅव सम आयकॉन्स, विमेन आयकॉन्स इन दिस कमिटी, आणि त्यांनी लगेच हो म्हटलं त्याला. अँड आय एम व्हेरी हॅपी टू से की ह्या कमिटीमध्ये आज आम्ही 8 जणी आहोत, 9 जणी आहोत मी धरून. त्याच्यामध्ये मुंबईच्या माजी महापौर निर्मला सामंत प्रभावळकर, ज्या आज येऊ शकल्या नाहीयेत, त्या या कमिटीमध्ये आहेत. माजी महापौर तर आहेच, पण आज ज्येष्ठ नागरिकांना अतिशय उत्तम काम त्यांच्यासाठी त्या करतात आणि मुंबईमध्ये आज त्यामुळेच त्या अडकल्या, त्यामुळे येऊ शकल्या नाहीत. दुसरं म्हणजे रिटायर्ड जस्टिस ऑफ मुंबई हायकोर्ट डॉक्टर शालिनी फणसाळकर जोशी, ह्या देखील या कमिटीमध्ये आहेत. पॉक्सो, चाइल्ड अब्यूज, जेंडर जस्टिस, ह्युमन राईट्स ह्याच्यावर अतिशय प्रावीण्य त्यांनी मिळवलंय. आणि एवढंच नव्हे, पण मणिपूरमध्ये ज्या वेळेला प्रकार झाला, अजूनही होतोय अनफॉर्च्युनेटली, त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने एक 3 मेंबर्सची ज्युडिशरी मधल्या मेंबर्सची कमिटी केली, त्यामध्ये शालिनीताई फणसाळकरांचा समावेश आहे. त्यामुळे त्या मणिपूरला जाऊन सुद्धा सातत्याने आपल्या भगिनींवर अत्याचार होत नाही ना, किंवा तो थांबवण्याच्या दृष्टीने काय पावलं उचलली पाहिजे, ह्या पद्धतीने त्यांचं काम चालू आहे. सकाळ माध्यम समूहामध्ये अतिशय उत्तम प्रशासकीय सचोटी दाखवून अतिशय उत्तम ज्यांनी काम केलं. आणि मला आठवतंय ज्या वेळेला पुण्यात कुठलाही कार्यक्रम झाला तर विजयाताईंना बोलवा, ह्या पद्धतीचं एक नेहमी लिहिलेलं, अंडरलाईन लिहिलेलं एक जसं काय फतवा होता असंच होतं. त्या विजयाताई पाटील देखील ह्या कमिटीच्या मेंबर आहेत. त्यांनी देखील सेकंड ह्या टाइम मॅनेजमेंटवर पुस्तक लिहिले, अनेक अवॉर्ड्सच्या त्या मानकरी आहेत. डॉक्टर मीरा बोरवणकर यांची काय ओळख करून द्यायची गरज नाही. फर्स्ट IPS ऑफिसर ऑफ महाराष्ट्र, फायर ब्रँड ऑफिसर अँड मॅडम कमिशनर, ह्या पुस्तकाचं आता सध्या सगळीकडे आपल्याला
न्यूजमध्ये देखील आपल्याला बघायला मिळालं. डॉक्टर निशिगंधा वाड अभिनय आणि साहित्य क्षेत्रातील एक दिग्गज नाव. सुलज्जा फिरोदिया कायनेटिक ग्रीनच्या संस्थापक आणि CEO. वृषाली दाभोळकर पुण्याच्या साहित्य आणि सांस्कृतिक वारसा टिकवून ठेवण्यामध्ये जे अनेक लोक पडद्यामागचे कलाकार असतात त्यातली आमची एक मैत्रीण आणि आमच्यातली सगळ्यात लहान वयानी डॉक्टर स्वाती मुजुमदार. लहान आमच्यापैकी असली तरी लाख. अर्नवाज दमानिया खेळांच्या क्षेत्रातील एक आदरणीय व्यक्तिमत्व. महाराष्ट्र महिला हॉकी संघाच्या अध्यक्ष म्हणून 26 वर्ष आणि भारतीय महिला हॉकी फेडरेशनच्या अध्यक्ष म्हणून 5 वर्ष या कार्यकाळात त्यांनी खेळाच्या क्षेत्रात अमिट छाप सोडली आहे. 1982च्या हिरोशिमा आशियाई खेळांमध्ये आणि 1994च्या आशियाई खेळांमध्ये टूर्नामेंट डायरेक्टर म्हणून काम करून त्यांनी हॉकीच्या क्षेत्रात एक मोठा ठसा उमटवला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर अर्नवाज यांनी सिडनी आणि बार्सिलोना ऑलिम्पिक्समध्ये जज म्हणून सेवा दिली आणि नेदरलँड्समधील चॅम्पियन ट्रॉफीमध्येही सहभागी झाल्या. प्रतिभावान खेळाडू आणि समर्पित सामाजिक कार्यकर्त्या म्हणून विविध भूमिका उत्कृष्टरित्या पार पाडल्या. अर्नवाज यांच्या योगदानाचे अनेक पुरस्कारांनी सन्मान करण्यात आले आहे, ज्यात शिवछत्रपती पुरस्कार, क्रीडा भूषण पुरस्कार, सिम्बॉयसिस क्रीडा भूषण पुरस्कार आणि पुण्याचे अभिमान या पुरस्कारांचा समावेश आहे. To get my award from the hands of Dr. Muzumdar. Honorable, precious Dr. Muzumdar, thank you very much. And I'm going to make it short. I promised that I would only talk 2 minutes. And yeah, today in the morning we had a wonderful session. And I've been all over the world, as you saw. I've got puruskars from many organizations, but today I value this puruskar because it's from Pune. कशाला गेलीस आई सांग स्वर्गाला, ओ कोण वाढवेल तुझ्या या बाळाला. सिस्टर लुसी कुरियन जिथे दया आणि करुणा दुर्लक्षित होतात तिथे त्या आशेचा दीप म्हणून उभ्या आहेत. केरळच्या हिरवळीने नटलेल्या भूमीतून ते भारतभर लाखोंच्या हृदयांपर्यंत त्यांचा निस्वार्थ प्रवास, प्रेम आणि समर्पणाच्या परिवर्तनकारी शक्तीचा साक्षात्कार आहे. केरळमधील एका कॅथोलिक कुटुंबात जन्मलेल्या सिस्टर लुसींच्या जीवनात एक महत्त्वपूर्ण वळण तेव्हा आले जेव्हा त्यांनी एक निर्दयी घटना पाहिली जी त्यांच्या मनाला खोलवर हादरवून गेली. या घटनेने त्यांच्या सामाजिकतेला आणि समाजाला बदलण्याची ज्वाला पेटली. एका छोट्या तात्पुरत्या आश्रमातून सुरू झालेला माहेर आज 2500हून अधिक लोकांसाठी एक आश्रयस्थान बनला आहे जिथे प्रत्येकाला सन्मानाने आणि आदराने वागवले जाते. सिस्टर लुसी यांचं living in the nunnery or in the convent, it was not possible for me to give shelter to an outside person because our rules doesn't permit at that time. And I sent her back, and that very night her husband and she, they must have had some fight, and in that anger, with the raga ragani, he put kerosene and set her on fire. And this particular woman, she was 7 months pregnant, and I was eyewitness to the whole problem that was taking place because we were staying in very close to slum or chawl, we can say. So I ran there because I was already involved. आर्टिमिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड या उल्लेखनीय संस्थेच्या संस्थापिका आणि मालक एक मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मल्या असून त्यांनी त्यांच्या अडचणींचा सामना करत उत्पादन उद्योगाच्या आव्हानात्मक जगात प्रवेश केला. श्रीमती वागसकरांनी आपल्या संस्थेमध्ये ऑटो इलेक्ट्रॉनिक्स, असेंब्ली लाईन सेटअप्स आणि एंड ऑफ लाईन टेस्टिंग मशीनसाठी नाविन्यपूर्ण उपाय प्रदान केले जे कार्यक्षमता आणि गुणवत्ता वाढवतात. 12 वर्षांहून अधिक काळ ज्युरी प्रवीण मसाले ट्रस्ट सुहाना. This is my first award at this stage and I am very honored to receive it from them. Thank you so much. Now,
as I look back, this has been a long journey of 17 years. In these 17 years, I have been supported with n number of people whom I would like to thank, but maybe the list would be too long. So to start with, I started this company in 2007 with no knowledge of doing business because none of in our family were doing business. But as I dreamt, the first ते आहेत श्रीमती स्नेहल आणि श्री देवानंद लोंढे, ज्यांचे नाव सशक्तीकरण आणि सामुदायिक विकासाचे प्रतीक बनले आहे. त्यांचा दूरदर्शी उपक्रम पयोग इंडस्ट्रीजच्या द्वारे लोंढे परिवाराने फक्त एक समृद्ध व्यवसायच निर्माण केला नाही, तर त्यांनी सामाजिक बदलाचे महत्त्वाचे पाऊल उचलले. परिवार ज्यांच्याबरोबर आज आम्ही पूर्ण दिवसभर ॲज अ फॅमिली म्हणून या पुरस्काराच्या निमित्ताने पूर्ण दिवसभर त्यांच्याबरोबर राहिलो आणि ही एक वेगळी अटॅचमेंट आम्हाला दिली. आम्हाला अनेक पुरस्कार मिळाले देश पातळीवर, राज्य पातळीवरचे, पण आजचा पुरस्कार खरंच युनिक आहे की पहिला सुहाना कमल युगल पुरस्कार आमच्या जर्नीमधला एक वेगळा आम्हाला मिळालेला हा एक पुरस्कार. आणि आजचा पुरस्कार ज्यांच्यासोबत शेअर केला की ज्यांची जर्नी अशी इन्स्पायरिंग स्टोरी आम्ही आत्तापर्यंत मूवीच्या निमित्ताने किंवा एखाद्या पुस्तकातून वाचलेली होती, त्यांच्यासोबत आज आम्हाला घालवायला मिळाला. त्याबद्दल पूर्ण सुहाना परिवार आणि सुहाना टीम, त्याच्यानंतर सगळे स्पेशल ज्युरी यांचे सगळ्यांचे पयोग परिवाराकडनं मी त्यांचा आभार मानतो. किंवा धन्यवाद सर. बऱ्याचदा मला सांगायला लागतं की अप्सरा आलीच्या पलीकडे भरपूर काही आपण केलेलं आहे. याहून एवढंच सांगते की मी पुणेकर आहे. अजूनही लग्न जरी झालं असलं, दुबईत जरी राहत असले तरी या पहिल्या वाक्यातनं मला सिद्ध करायचं की मी पुणेकर आहे. ऑन दिस लायटर नोट, नमस्कार सगळ्यांना. मी फार वेळ घेणार नाही कारण बऱ्याचदा मला असं वाटतं की काही ठिकाणी आपण देण्यासाठी जातो आणि काही ठिकाणी घेण्यासाठी. तर आज या ठिकाणी मी घेण्यासाठी आली. बऱ्याच प्रेरणादायी गोष्टी, भरपूर सारी ऊर्जा, भरपूर काही शिकण्यासारखं आणि एक अतिशय समृद्ध करणारा अनुभव. त्यामुळे गेल्या 2 तासांमध्ये आपण सगळ्यांनी हा अनुभव घेतलेला आहे आणि मी देखील आज इथे हा अनुभव घ्यायला आले आणि तो पुरेपूर मला मिळाला. कारण ज्या व्यक्तींचा आज आपण इथे सन्मान केला आहे, ज्यांच्या गोष्टी आपण आज आता पाहिल्या आहेत, त्यांच्याबरोबर त्या फ्रेममध्ये नुसतं उभं राहतानाच इट्स अन ऑनर. त्यामुळे आय फील ॲब्सोल्युटली ऑनर्ड टू बी हिअर. थँक्यू विशाल. आम्ही वेगवेगळ्या गोष्टी करत राहतो एकत्र, खूप ग्लॅमर क्षेत्रात असल्यामुळे तशा पद्धतीच्या अनेक ॲड्स, कॅम्पेन्स, फोटोशूट्स अमुक तमुक मी या ब्रँडबरोबर केलेल्याच आहेत. पण आजचा हा अनुभव तुम्ही मला दिलात. मला माहिती होतं की इथे येऊन मी काही कॉन्ट्रीब्यूट करणार नाही आहे, पण इथून बरंच काही घेऊन जाणार आहे जे माझ्या आयुष्यासाठी मला खूप कॉन्ट्रीब्युशनल ठरणार आहे. So thank you so much Vishal in the first place for inviting me a part of this beautiful evening. सर्व ज्युरी मेंबर्सनाही माझी विनंती त्यांनी कृपया स्टेजवरती यावं. ह्या पुरस्काराला खंड पडला होता आणि ह्या 2 वर्षामध्ये जगाचं स्वरूप बदललं, व्यवसायाचं स्वरूप बदललं, कन्झ्युमर्सचं स्वरूप बदललं, आपल्या राहणीमानामध्ये खूप बदल झाले. हा विचार करून इंटरनली आम्ही असा विचार केला की पुरस्काराचंही स्वरूप बदलणं गरजेचं आहे, कारण खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदल झाले आणि 2001 पासून उद्योगाला मर्यादित असा हा पुरस्कार होता, कमल उद्योग जननी पुरस्कार. याची व्याप्ती वाढवावी आणि समाज घटकातील इतर सर्वांना घेऊन ज्या ज्या महिलांनी या समाजामध्ये
कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे अशा सर्वांना आपण पुरस्कृत करावं असा मानस पुढे आला. खऱ्या अर्थाने माझी आजी ही उद्योगजननी होतीच, पण कालांतराने जर त्यांचं कॉन्ट्रीब्युशन समाजामध्ये आणि परिवारामध्ये पाहिलं तर त्या खऱ्या अर्थाने एक समाजजननी होत्या. आणि असा विचार या वर्षीपासून सुहाना कमल पुरस्कार हा नव्याने सुरू करण्यात आला. अतिशय आनंद होतो आहे की आजच्या पुरस्काराला मुजुमदार सरांसारखे व्यक्तिमत्व मिळाले ज्यांच्या माध्यमातून लाखो उद्योजक घडलेले आहेत. मी सुद्धा त्याच सिम्बॉयसिसचा एक प्रॉडक्ट आहे आणि अभिमान वाटतो की सिम्बॉयसिसच्या माध्यमातून जे कार्य झालं असे मुजुमदार सर आजच्या कार्यक्रमाला चीफ गेस्ट म्हणून लाभले. पुरस्काराची जी समिती गठन झाली त्याचे चेअरपर्सन वंदनाताई चव्हाण या आणि त्यांच्याबरोबर 8 कमिटी मेंबर्स अशा पद्धतीचा एक अनबायस्ड असं कमिटी तयार झाली आणि त्यातून या पुरस्कारांची निवड करण्यात आली. यावर्षी हा पुरस्कार महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे, पण पुढील वर्षापासून हा पुरस्कार भारतासाठी असेल अशा पद्धतीचं एक अप्रोच आणि रोडमॅप आम्ही तयार केलेला आहे. आजच्या पुरस्कारांना 51,000 रुपये सन्मानपत्र आणि अशा पद्धतीचा अवॉर्ड देण्यात आलेला आहे. आणि सुहाना कमल पुरस्काराच्या माध्यमातून ज्यांनी समाजामध्ये उल्लेखनीय कार्य केलेलं आहे त्यांना आज सन्मानित करण्याचा जो आम्हाला आज ऑपॉर्च्युनिटी मिळाली त्याबद्दल मी अतिशय कृतज्ञता व्यक्त करतो. थँक्यू.